तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या अजून एका जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे घरगुती पद्धतीची मटण अशी खानावळ, एकदम जबरदस्त अशा क्वालिटीची आणि क्वांटिटीची। तर मित्रांनो, मी आलो आज केडगाव चौकला अंबिका मटण खानावळ। मित्रांनो, यांच्याकडे आचार्य वगैरे कोणी नाही आहे, हे घरचेच सगळे माणसं भाकरी बनवतात, रस्सा भाकरी जे मटण वगैरे काय बनतं ते सगळे हे घरचेच बनवतात। आणि ॲड्रेस नक्की तुम्हाला परफेक्ट सांग। यांच्याकडे अजून एक विशेषता म्हणजे असं विशेष काहीतरी आहे, यांच्याकडे फक्त थाळी सिस्टीम आहे। त्या पण 4च थाळ्या भेटतात, मटण थाळी, चिकन थाळी, जिगरी थाळी आणि अंडा थाळी। या 4च थाळ्या या हॉटेलला भेटतात, बाकी दुसरं काहीच नाही। मटण मसाला नाही, चिकन मसाला नाही, गिरवीतला आयटम एक पण नाही यांच्याकडे। आणि व्हेजच्या फक्त 2च कोणत्या भाज्या आहेत, शेव भाजी वगैरे, जे एखादा ते व्हेजिटेरियन असतो त्याला त्यासाठी नवीन काहीतरी आहे। आणि धनगरी स्टाईलनी बनवलं जातं मित्रांनो, कारण की जे स्वतः धनगर समाजाचे आहेत आणि ते वाड्यावरती बनवतात ना, धनगर वाड्यावरती जे बनवतात त्या पद्धतीने बनवलं जातं या ठिकाणी। त्याला आपण आतमध्ये जाऊन टेस्ट करूया। तर मित्रांनो, तुम्हाला मी एक्झॅक्टली ॲड्रेस सांगतो। हा येतो सोलापूरहून पुण्याकडे जाणार रोड, पुढे आहे चौफुल्यामध्ये पोलीस स्टेशन आहे, त्याच्याच बाजूला आहे अंबिका मटण खानावळ। अंबिका मटण खानावळ आहे, एकदम घरगुती पद्धतीने बनवले जाते, एकदम साधी सिंपल आहे मित्रांनो, एकदम साधं आहे, एकदम साधं हॉटेल आहे। तर मित्रांनो, या हॉटेलच्या नमस्कार, आपल्या हॉटेलला किती वर्ष झाली? हॉटेलला 12 वर्ष मित्रांनो, 12 वर्ष झाले हॉटेलला, 12 वर्ष नॉट अ जोक। आणि आपल्याकडं जे मटण बनतं ते कोणत्या पद्धतीने? आपल्याकडे मटण जे बनतं ना ते धनगरवाडीवर कसं मटण असतं त्या स्टाईलने आपलं मटण आपण स्वतः बनवतो, आपण स्वतः धनगरी। कारण की शेठ स्वतः धनगर समाजाचे आहेत, त्यामुळे यांच्याकडे जे मटण बनतं यांच्याकडे जास्त करून चिकन जात नाही, पण मटण जास्त प्रमाणात जातं, कारण की शेठ स्वतः धनगर समाज आहेत। आणि जे वाड्यावर जे बनतं ते पद्धतीने बनतं, वाड्यावरच्या स्टाईलने बनतं तेच इथं बनलं जातं। आणि आपल्या हॉटेलचा ॲड्रेस केडगाव चौफुल्यावरती रायगुडी। तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, एकदम साधं आणि सिंपल हॉटेल आहे। शेट स्वतः सगळं भरतात वगैरे सगळं पाहू शकतो तुम्ही। शेट पाहू शकता, शेट हे स्वतः सगळं सर्व करतायत। तर मित्रांनो, पाहू शकता हॉटेलला एवढी गर्दी झाली आहे ना, वेटिंग आहे मित्रांनो, एकदम वाड्यावरची पद्धत वापरून बनवतात। आणि इकडे फॅमिलीसाठी सेपरेट आहे, फॅमिलीला पण तुम्ही येऊ शकता, घरातले सगळे आपापतात। तर मित्रांनो, थाळी सिस्टीम पाहू शकता किती क्वांटिटीमध्ये लावली जाते, गर्दीच अशी भरपूर आहे, घरगुती पद्धतीने शेफ बनवतात। आणि यांच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे हे थाळी आधी देतात आणि भाकरी एकदम गरमागरम चुलीवरची, ते नंतर थाळी दिल्यानंतर लगेच देतात। जिगरी फ्राय करतायत। तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, चुलीवरची भाकर दिली जाते इथे, बाजरीची भाकर। ताई, आपल्याकडे ज्वारीची भाकर बनते का? ज्वारीची पण भेटते मित्रांनो, बाजरीची पण भेटते। मित्रांनो, पाहू शकता घरच्यासारखी भाकरी बनवली जाते, त्यामुळे चव हे तुम्हाला घरचीच येणार, आणि ती पण चुलीवरची। मटन फ्राय। तर मित्रांनो, यांचं किचन पण पाहू शकता, एकदम घरगुती पद्धतीचं आहे का नाही, एकदम छोटंसं किचन आहे, त्याच्यामध्ये सगळं बनवलं जातं।
मित्रांनो पाहू शकता मटणाचा रस्सा संपत आलेला आहे. जास्त पण बनवत नाही ते, क्वालिटी जबरदस्त. इकडं गरम गरम रस्सा बनवला जातो. इकडं आमलेट पण भेटतं मित्रांनो. ही मटण थाळी आहे. यांच्याकडे स्पेशल वगैरे असं काही नाही, फक्त मटण थाळी, चिकन थाळी, एकच थाळी असं आहे. म्हणजे स्पेशल साधी वगैरे असा काही विषय नाही आहे. मटण थाळीमध्ये पाहू शकता हे मटण आलं एकदम धनगरी स्टाईलने बनवलेलं. हा इंद्रायणी राईस त्यांचा, बाजरीची भाकरी गरमा गरम, आळणी सूप मटणाचं, आज जिगरी पण येते. आणि हा धनगरी स्टाईलने बनवलेला मटणाचा गरमागरम रस्सा. याची किंमत आहे मित्रांनो 250 रुपये. आणि ही आहे यांची धनगरी स्टाईलने बनवलेली चिकन थाळी. याच्यामध्ये बाजरीची भाकरी, चिकन फ्राय, रस्सा, आळणी आणि भात. आणि मित्रांनो या थाळ्या अनलिमिटेड आहेत. रस्सा, भाकरी आणि भात हे अनलिमिटेड आहे. पाहू शकता रस्त्याची बादलीच येते जबरदस्त अशी, कांदा लिंबू. चला आपण आता टेस्ट करूयात. पण यांचं जे धनगरी स्टाईलने बनवलेलं मटण आहे ते टेस्ट करूया. वा वा वा, ते जबरदस्त आहे. मसाला लय जबरदस्त आहे. जबरदस्त आहे. आणि सूप आहा, भाकरी आणि जिगरी. मित्रांनो जे मसाले जबरदस्त आहेत, घरगुती मसाले, घरचा मसाला. वा वा वा. मित्रांनो खरंच लाजवाब टेस्ट, लाजवाब. मित्रांनो रस्सा भाकरी खायची तर चुरूनच खायची. आणि तुम्हाला जर धनगर स्टाईलचं जेवण जेवायचं असेल तर मित्रांनो या हॉटेलला तुम्हाला यायलाच लागतंय. बात करते काय. तुम्ही पाहिलं भाकरी पण चुलीवरची बनती एकदम गरमागरम. रस्सा पण त्यांचा चुलीवर बनवला जातो. रस्सा, भाकरी, राईस हे अनलिमिटेड आहे. आता आहे 2 भाकरीचा बुकना. रस्सा असा क्वालिटीचा आहे, नाच कोळा आहे चुरून. जवळ आहे. जवळजवळ 2 भाकरी मी खाल्ल्यात. नाच कोळा क्वालिटी आहे, नाच कोळा, नाच नाही करायचा. पाहू शकता मटन. नाच कोळा बरोबर आहे ना मित्रांनो. हा जो मसाला आहे हा असा भातात मिक्स करायचा. मसाला नाच कोळा आहे. तर
मित्रांनो तुम्ही पाहू शकता अख्खी थाळी संपली आहे आणि चुरून भाकरी खाल्ली चुरून. आणि मित्रांनो तुम्हाला जर धनगरी स्टाईलचं मटण खायचं असेल तर मित्रांनो या हॉटेलला एकदा नक्की विजिट द्या. एकदम जबरदस्त अशी क्वालिटी आहे मित्रांनो. ज्या लोकांना हॉटेल हे माहीत नाही ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक आपला जे ब्लॉग बघून व्हिडिओ पाहणार आहेत मित्रांनो त्यांनी थाळी ट्राय करण्यासाठी एकदा नक्की विजिट द्या. कारण की 100% मी तुम्हाला गॅरंटी देतो ही थाळी तुम्हाला नक्की आवडणार, नक्की 100%. तर मित्रांनो चला थाळी संपवली सगळी. एकदम जबरदस्त क्वालिटी आहे आणि धनगरी स्टाईलने बनवलं जातं आणि शेट स्वतः धनगर आहेत त्यामुळे एकदम जबरदस्त असं बनतं मित्रांनो. तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, लाईक करा. आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चलो बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.